नमस्कार, मी अमोल मोरे. बीज डंकामध्ये आपलं स्वागत करतो. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 या परिषदेत यंदा भारताची अत्यंत प्रभावी आणि ठळक उपस्थिती पाहायला मिळत आहे. या परिषदेला आता सुरुवात झाली असून जगभरातील अर्थकारणाची दिशा ठरवणाऱ्या या प्रतिष्ठित व्यासपीठावर भारत सरकार, विविध राज्याचे मुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि देशातील आघाडीचे उद्योगपती हे सहभागी झाले आहेत. भारतात मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक आकर्षित करणे आणि भारताची विकास कथा जागतिक स्तरावर मांडणे हा या सहभागाचा मुख्य उद्देश आहे. दरवर्षी दावोस येथे होणारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही जगातील सर्वात महत्त्वाच्या आर्थिक परिषदांपैकी एक मानली जाते. या परिषदेत राष्ट्रप्रमुख, राजकीय नेते, उद्योग जगतांचे प्रमुख, गुंतवणूकदार, धोरणकर्ते एकत्र येतात. जागतिक अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, उद्योग, पर्यावरण आणि भविष्यातील धोरणावर येथे सखोल चर्चा होते. याच महत्त्वाच्या व्यासपीठावर भारत स्वतःला वेगाने विकसित होणारा उद्योगस्नेही आणि विश्वासार्ह देश म्हणून सादर करत आहे. भारताकडून मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया यासारख्या उपक्रमाची माहिती जागतिक गुंतवणूकदारांना दिली जात आहे. याचबरोबर हरित ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक वाहने, आधुनिक पायाभूत सुविधा, उत्पादन क्षेत्र, सेमीकंडक्टर, डेटा सेंटर्स आणि तंत्रज्ञान आधारित उद्योगांमधील भारताच्या संधी या ठिकाणी अधोरेखित केल्या जात आहे. भारत ही केवळ मोठी बाजारपेठ नसून दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सुरक्षित, स्थिर आणि धोरणात्मकदृष्ट्या मजबूत देश आहे, असा ठाम संदेश या परिषदेतून दिला जात आहे. या परिषदेत महाराष्ट्राचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. ते महाराष्ट्रातील उद्योग संबंधी गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण, जलद मंजुरी प्रक्रिया आणि राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सवलती याबाबत सविस्तर मांडणी करत आहेत. महाराष्ट्राकडे मजबूत रस्ते व महामार्गाचे जाळे, आधुनिक बंदरे, मेट्रो प्रकल्प, औद्योगिक कॉरिडॉर आणि उत्तम लॉजिस्टिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच राज्यातील कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ हे गुंतवणूकदारांसाठी मोठे आकर्षक असल्याचे देखील अधोरेखित करत आहेत. मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र असून बँकिंग, वित्त, शेअर बाजार आणि सेवा क्षेत्रात मुंबईचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे महाराष्ट्र हा देशातील सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित करणारा राज्य असल्याचा संदेश दावोसच्या व्यासपीठावरून दिला जात आहे. हरित ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक वाहने, स्टार्टअप्स, सेमीकंडक्टर, डेटा सेंटर आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची संधी उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर 2025 मधील दावोस परिषदेत महाराष्ट्राला मिळालेली विक्रमी गुंतवणूक ही विशेष उल्लेखनीय ठरते. जानेवारी 2025 मध्ये झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्र सरकारने सुमारे 15.7 लाख कोटींच्या गुंतवणूक सामंजस्य करार म्हणजेच MOUजवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. ऊर्जा, स्टील, इलेक्ट्रॉनिक वाहने, डेटा सेंटर, शिक्षण आणि लॉजिस्टिक अशा विविध क्षेत्रांमध्ये हे करार झाले होते. या गुंतवणुकीतून पुढील काही वर्षात सुमारे 16 लाख रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. 2025 मधील दावोस परिषदेत रिलायन्स इंडस्ट्री हा सर्वात मोठा गुंतवणूकदार ठरला. रिलायन्सने महाराष्ट्रात हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, पेट्रोकेमिकल्स, डेटा सेंटर आणि उच्च तंत्रज्ञान उत्पादन क्षेत्रात 3 लाख कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक करण्याचा करार केला. त्याचप्रमाणे JSW ग्रुपने स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, इन्फ्रास्ट्रक्चर आणि इलेक्ट्रिक वाहने या क्षेत्रात सुमारे 3 लाख कोटींची गुंतवणूक जाहीर केली होती. तंत्रज्ञान क्षेत्रात ॲमेझॉनने महाराष्ट्रात डेटा सेंटरसाठी 70,000 कोटींपेक्षा अधिकची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. याशिवाय ब्लॅकस्टोन समूहाशी संबंधित डेटा सेंटर प्रकल्प, वेलस्पून, विराज प्रोफाइल्स, बॅल्सोर ॲलॉयज, अवनी पॉवर बॅटरीज, ओलेक्ट्रा EV तसेच हरित ऊर्जा क्षेत्रातील SR ब्ल्यू एनर्जी यासारख्या कंपन्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करार केले. या सर्व प्रकल्पामुळे औद्योगिक विकासासोबतच राज्यातील रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळत आहे. 2024च्या दावोस परिषदेत देखील महाराष्ट्राने गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित केले होते. त्या वर्षी भारताने स्वच्छ ऊर्जा, डिजिटल अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स आणि जागतिक पुरवठा साखळीतील भारताची भूमिका यावर भर दिला होता. 2024 मधील सकारात्मक वातावरणामुळे 2025मध्ये महाराष्ट्रासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करार करणे शक्य झाले होते.
महाराष्ट्रासोबतच आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि झारखंडसारखी राज्येही दावोस परिषदेत सक्रिय सहभाग घेत आहेत. ही राज्ये आपल्या औद्योगिक धोरणाबरोबरच पायाभूत सुविधा, कृषी प्रक्रिया, उद्योग, खनिज संपत्ती आणि रोजगार निर्मितीच्या संधी जागतिक गुंतवणूकदारांसमोर मांडत आहे. यामुळे भारत एकसंधपणे गुंतवणूकदारांसमोर उभा राहत असल्याचं चित्र दिसून येत आहे. केंद्र सरकारकडूनही मंत्री, धोरणकर्ते, देशातील नामवंत उद्योग समूहाचे प्रमुख या परिषदेत उपस्थित आहे. सरकार आणि उद्योग जगत यांच्यातील समन्वय दाखवून देत भारतातील गुंतवणूक धोरणे, सुधारणा आणि दीर्घकालीन विकासाची दृष्टी स्पष्टपणे मांडली जात आहे. यामुळे जागतिक गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास आणखी मजबूत होण्याची अपेक्षा आहे. एकूणच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 ही परिषद भारतासाठी आणि विशेषतः महाराष्ट्रासाठी एक मोठी संधी मानली जात आहे. 2025मधील विक्रमी गुंतवणुकीच्या भक्कम पार्श्वभूमीवर 2026मध्ये देखील नवे करार, नवे उद्योग आणि मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दावोसच्या जागतिक व्यासपीठावरून भारताची विकासाची कथा अधिक ठळकपणे मांडली जात असून भविष्यातील जागतिक आर्थिक नेतृत्वासाठी भारत सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश जगाला दिला जात आहे. तर आपल्याला ही बातमी कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबतच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो